अखिल भारतीय मराठा महासंघ या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रसिद्ध वकील पूजा जाधव यांची निवड करण्यात आली। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आज ग्रेट मराठा हॉटेल येथे मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते दीपक बाबा शिंदे तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाचे सर्वेसर्वा दिलीप दादा जगताप, संतोष नानावटी, संभाजीराजे दहातोंडे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पूजाताई जाधव यांची निवड करण्यात आली। मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। संजय काका यांच्यासाठी जमलेलं आम्ही भाजपला पाठिंबा का दिला ते एका नेत्याने सांगितलं, बिनशर्त दिला। मी बिनशर्त पाठिंबा दिलेला नाही। मला भाजपकडून काहीतरी हवंय आणि ते दिलं तरच पुढच्या निवडणुकीत तुमच्या पंगतीला असेल, नाही तर नसणार। काकाला जायचं नाही, मोगा लपवायचं ही माझी जगतापाची पद्धत नाही। आम्ही काय मागितलं, आम्हाला बरेच टीका झाली, भाजपला पाठिंबा, आता आमच्यातले सुद्धा आतून पाठिंबा देतात। आम्ही उघड दिला, संपूर्ण विदर्भाचे फिरून आले, आमचे धंद्रे साहेब, नानवटे साहेब, मोरे बसलेत, आमचे सगळे पदाधिकारी, आम्ही उघड पाठिंबा दिलाय। तसा अनेक वेळा दिलेला आहे। गोपीनाथ मुंडेंना पाठिंबा दिलेला आहे, शरद पवार, शशिकांत पवारांनी, बाळासाहेबांना दिलेला आहे, रामदास आठवलेला दिलाय पाठिंबा मराठा महासंघाने। त्या मागे काही तत्व आणि समाजाचं हित पाहिले आहे, स्वार्थ नाही पाहिले। आम्ही जेव्हा देवेंद्रजींना भेटलो, शिंदेना भेटलो, अजितदादांना भेटलो व आम्ही तुम्हाला पाठिंबा देतोय, पण आमची सरळ मागणी आज आरक्षण 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 16 पासून विषय तसाच आहे। आणि इतर ज्या सवलती आम्हाला आहेत आता त्या ओबीसी प्रमाणे आम्हाला लागू झालेल्या आहेत, परंतु या 10% आरक्षण आम्हाला अजून सुद्धा मान्य नाही आहे। या आरक्षणाची टक्केवारी आम्हाला वाढवून मिळावी अशी आमची अपेक्षा आहे। कारण पहिल्यांदा 12 आणि 13% आरक्षण दिलं, सुरुवातीच्या काळामध्ये 16% दिलं होतं नारायण राणे असताना, आणि त्याच्यानंतर 12 आणि 13 अशा पद्धतीने आता पुन्हा 10। तर हा आकडा कमी कमी कसा होतोय, तर याच्यावर सुद्धा या सरकारने विचार करावा आणि मराठा समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावं ही आमची मागणी आम्ही कायमपणे लावून धरलेली आहे। या मागणीपासून आम्ही तसूवरी हलणार नाही। याच्याबरोबर आम्हाला जे काय आणि इतर काही गोष्टी चांगल्या केल्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने मला काही प्रधानमंत्री हा प्रवास पूर्ण करतो। पाणी, रस्ते, टॉयलेट, शेतकरी, महिलांसाठी असणाऱ्या सुविधा, आरोग्य सुविधा, रोजगार, नमामि गंगे, मेड इन इंडिया, डिजिटल इंडिया, अजून काय, लिस्ट इज नेवर एंड। आणि माझे मत जे आहे तिथे मांडणारे ते वरिष्ठांच्या सहमती असतील तेच ग्राह्य धरावे। आता हे सर्व करत असताना आपल्या लक्षात घेण्यासारखं आहे की हे प्रधानमंत्री म्हणून त्यांनी लगेच साध्य केलं का? नाही। तर याची पायामुळे रचली गेली तर त्याच्या मातृभूमीत, ती म्हणजे गुजरात। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नर्मदा प्रोजेक्ट त्यांनी गुजरातमध्ये सुरू केला आणि तो संपुष्टात आला तो नमो गंगेमध्ये। कच्छमध्ये ज्यांनी घरं आपली गमावली होती त्यांना घरं देण्याचं स्वप्न त्यांनी सारा कच्छमध्ये, गुजरातमध्ये, मात्र त्यांनी सगळ्यांना भारतभर, प्रधानमंत्री झाल्यानंतर भारतभर देश घरात घरकुल संकुल योजनेमध्ये घरं डिस्ट्रीब्यूट केली। सोलार पॅनल अख्ख्या गावभर उभारलेले गुजरात। जय भवानी, जय भवानी, धन्यवाद। आता बरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, ह्या लढ्यामध्ये उपस्थित, अनुपस्थित इथे असलेले सर्व आपले नेते, अखिल भारतीय महासंघाचे, मराठा महासंघाचे सगळे ज्येष्ठ नेते आणि इथे उपस्थित असलेल्या हिरकण्या आणि माझे मावळे बंधू यांना नमस्कार करून मी 3 मुद्द्यांवर इथे दृष्टिक्षेप घालणार आहे। पहिला मुद्दा म्हणजे वडगावात एक सामान्य कुटुंबात एक व्यक्ती जन्म घेतो आणि तो आज जगातील, विश्वातील सर्वात मोठ्या लोकतंत्राचा नायक बनतो। ही आहे त्याची जिद्द, ही आहे त्याची इच्छाशक्ती आणि ही आपल्यामध्येही आहे, फक्त ती आपल्याला पुढे न्यायची आहे। आजच्या या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत।
या बैठकीसाठी ज्यांनी आपली खास उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे ते या महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप, संतोषजी नानावटे, ज्यांची नुकतीच या ठिकाणी निवड झाली त्या ॲडव्होकेट पूजा जाधव, अनिलजी तडगे, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या या अखिल भारतीय मराठा महासंघाचं अगदी धडाडीनं काम जे करतायत आणि खऱ्या अर्थानं सातत्यानं आमच्याशी संपर्कामध्ये जे आहेत ते आमचे मित्र विलासजी देसाई, मिरजेचे आपले सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष अमरसिंह पाटील, विजयजी धुमार, माझ्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते शरदजी नलवडे आणि व्यासपीठावरील विविध भागातून या मेळाव्यासाठी खास उपस्थित असलेले आपल्या या मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी, बंधूंनो आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले माझ्या भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आपल्याला सगळ्यांना वारसा लाभलेला आहे